हाय फ्रेंड्स, वेलकम टू सॅम्स किचन. फ्रेंड्स, आज ना आपण एक मस्तपैकी आहे ना चटणीचा प्रकार करणार आहोत. अगदी छान झटपट होते आणि महत्त्वाचं म्हणजे 4 ते 5 दिवस छान टिकते. तर ती चटणी आहे शेंगदाण्याची कुरकुरीत चटणी. आता ही तुम्ही कशाबरोबरही खाऊ शकता आणि महत्त्वाचं म्हणजे ही तुम्ही आहे ना प्रवासात सुद्धा नेऊ शकता. सो नक्की करून मला कमेंटमध्ये सांगा. शेंगदाण्याची कुरकुरीत चटणी करण्यासाठी आपण एक मिक्सरचं भांडं घेतलंय. त्यात 1 बाउल कच्चे शेंगदाणे टाकून घेतलेत, अर्धा चमचा जिरे, 7-8 लसणाच्या पाकळ्या, 5-6 हिरव्या मिरच्या. त्या तुम्ही कमी जास्त पण करू शकता, पण जरा थोडं झणझणीत असेल तर छान लागतो. चवीप्रमाणे मीठ, अर्धा बाउल कोथिंबीर छान स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आता हे जे चटणीचं मिक्सचर आहे ते चालू बंद करून आहे ना पल्स मोडवर जाडसर वाटून घ्यायचं आहे. ह्याच्यात पाण्याचा वापर अजिबात करायचे नाही, कारण ही चटणी कोरडी असते. चटणी आपण आहे ना अशी मस्तपैकी आहे ना जाडसर वाटून घेतलेली आहे. आता ना चटणी करण्यासाठी ना आपण एक पॅन ठेवलेला आहे, त्यात थोडं तेल घातलेलं आहे. थोडासा आता आपण चिमूटभर हिंग टाकून घेऊया आणि आपण जी चटणी वाटली होती अशी भरड, तर ती सगळी ह्याच्यात टाकून घेऊयात आपण. आता आपण ही जी चटणी आहे ती मीडियम फ्लेमवर आहे ना गॅस आपला करून छानपैकी आहे ना परतून घ्यायची. ही चटणी ना छानपैकी आहे ना अशी तेलावर आणि हिंगावर परतून घेतली ना की मस्तपैकी आहे ना अशी छान टिकते पण, आणि महत्त्वाचं म्हणजे आहे ना पोटालाही त्रास होत नाही. यासाठी ही आपण कुरकुरीत अशी करून घेत आहोत. आपण एक ना 3 ते 4 मिनटं आहे ना मस्तपैकी ही चटणी परतून घेतलेली आहे आणि किंचित कलर पण चेंज झालेला आहे आणि शिवाय कोरडी पण झाली आहे. सो अशा पद्धतीने आपली चटणी तयार आहे. फ्रेंड्स, मस्त अशी चविष्ट झणझणीत अशी शेंगदाण्याची कुरकुरीत चटणी तयार आहे. ती तुम्ही वरण भात, आमटी भात, पोळी कशाबरोबरही खाऊ शकता.